तुम्हीही खेळत होता आणि तेव्हा मात्र त्यांना फोटो दाखवून सांगायचं की हा आम्हीही खेळत होतो. येस व्हॉलेंटियर झेंडे जे खाली पडलेले आहेत ते कृपया आपण व्यवस्थित करून घ्या आपल्या स्वयंसेवकांना पाठवून, कारण ज्या भगव्याच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा खेळवत आहोत तो भगवा ही स्पर्धा पूर्ण होईपर्यंत खाली पडू न देणं हे आपलं कर्तव्य आहे. सो वेल, सामन्याला सुरुवात होते आणि पहिल्या 5 षटकांसाठी नक्कीच मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण मयूर मोरे सरांना. थँक्यू शिकडे सर. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं शाब्दिक सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज दिनांक 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन. जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता, माझा शिवशंभू संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना मानाचा मुजरा. कल्याण शहरातल्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या गौरवाच्या परंपरेच्या क्रिकेट स्पर्धेतल्या दुसऱ्या लढतीसाठी जाऊयात मैदानाच्या दिशेने. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल नक्षत्र 11 चौदरपाडा. एक जबरदस्त असा संघ आणि एक बिग फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पंच मैदानाचा ताबा घेत आहेत. सामन्याच्या दिशेने एक जबरदस्त अशी स्पर्धा शिवसेना उंबाडे कोळीवाली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबाडे एसबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने भगवा चषक 2022 हे भव्य दिव्य असं पर्व. प्रथम पारितोषिक 1,11,111, द्वितीय पारितोषिक 55,555, तृतीय पारितोषिक 33,333, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 22,222. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना मात्र आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाजाला अंगठी, तदनंतर मालिकावरील खेळाडूला 2 व्हीलर बाईक. उत्कृष्ट फलंदाज एक जबरदस्त असं कूलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याला मात्र शूज अशी बक्षिसांची खैरात असणारी ही स्पर्धा. सन्माननीय जयवंतजी भोईर नगरसेवक प्रभाग क्रमांक 1, प्रभुनाथ दादा भोईर नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्याचबरोबर पुष्पताई जयवंत भोईर माजी नगरसेविका, वैशालीताई विश्वनाथ भोईर नगरसेविका प्रभाग क्रमांक 2, तसेच चंद्रताई कारभारी माजी नगरसेविका, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आणि घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी योगेश आणि महेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवरती. उपस्थित सर्व खेळाडूंचं स्वागत. पहिला सामना सरवली संघ जिंकून पुढच्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे. बघूया हा सामना कुठला संघ जिंकेल आणि कुठला संघ त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये फाईट करेल. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने बिग फाईट ची सुरुवात. पहिले षटक कॉमेंट्री बॉक्सकडे आकाश गोलंदाजी मार्कवर. आकाश पहिलं षटक. एक अतिशय महत्वाची अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातली ही दुसरी लढत. पहिल्या लढतीचा विचार केला तर फक्त टार्गेट पाहायला मिळालं होतं 43 धावांचं. 30 चेंडू 43 आणि लवकरात लवकर आपण पाहिलं तर 4थ्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती सामना जिंकला. त्यामुळे आपण पाहतोय ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज जो कोणी चांगला खेळ करेल त्याला साथ देते. घेऊन चलतोय स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश, गोलंदाज तयार. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, व्हॉट अ डिलिव्हरी. आणि येणारा हा पहिला चेंडू मात्र डॉट पाहायला मिळेल. इट इज डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. पहिला चेंडू आपण पाहिलं तर आतल्या दिशेने उसळी घेतो आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावेल. तत्पूर्वी हा डॉट चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा. आपण पाहिलं तर 4
आपल्याला स्टँड्स देखील पाहायला मिळतील. प्रेक्षकांची गर्दी आजचा सुपर संडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू अर्थातच दुसरा कॉमेंट्री बॉक्स कडनं वेगवान ते सरळ चेंडू चांगला फटका गॅप आहे मात्र ती कव्हर केली या एका क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र पहिला सिंगल आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव शुभारंभ प्रारंभ आरंभ या एका धावेच्या मदतीने एक धाव धावफलकावरती लागते एकही गडी न गमावता. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. वेगवान चेंडू चांगला फटका वर शॉट इट्स अ ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक भगवा षटकार. थँक्यू डीजे. वॉट अ शॉट. एक खूप चांगला फटका पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने कसा कमबॅक करतोय गोलंदाज पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू सिंगल तिसरा चेंडू षटकार आणि चौथ्या चेंडूला वॉट अ शॉट. वन मोर हिट. चेंडू लांबी आणि उंचीचा संगम करत जातोय वन बाउन्स ओव्हर द लाईन आणि यावेळेस पंचांचा इशारा येतोय हा दणदणीत चौकार. किती सुंदर फटका होता. डोळ्याचं पार न फेडणारी फलंदाजी पहिल्याच दिवसामध्ये सर पाहायला मिळते. अजूनही 3 दिवस शिल्लक आहेत. पहिल्याच दिवसामध्ये हा ट्रेलर इतका छान आहे तर सिनेमा किती भारी असेल. वॉट अ शॉट. वन मोर हिट. अजून एक दणदणीत खणखणीत आणि हा चेंडू देखील जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय हा दणदणीत खणखणीत. पहिल्या षटकाचा विचार केला सर पहिला चेंडू डॉट आला होता दुसरा चेंडू आला होता सिंगल. असं वाटलं होतं की संत सुरुवात आहे पण मात्र जे काही धक्के पुढच्या काही चेंडूंवरती मिळाले षटकार चौकार आणि चौकार. दिस इज क्रिकेट. येस मी तर म्हणेन की इथे सर्जिकल स्ट्राईक गोलंदाजीवर केला जातोय फलंदाजांकडून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बघूया आता मात्र प्रत्युत्तर देण्याची खूप गरज असेल. संगनायकाचा जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेतला त्यांनी त्याला आपण विचारलं की निर्णय काय असेल. त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि थोडासा तो निर्णय महाग ठरतोय पहिल्या षटकामध्ये. मात्र अजूनही 4 षटकांचा खेळ या चेंडूनंतर शिल्लक असेल. बघूया 4 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. या षटकातला आता मात्र एक चेंडू घेऊन वेगवान चेंडू चांगला फटका मिस टाइम होतोय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपण्याची संधी होती त्याचं सोनं करता येत नाहीये. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग घडली मात्र सिंगल देखील मिळतीये. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये जस्ट सिंगल आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती तब्बल एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 16. ड्रिंक्सची मागणी केली आहे. तत्पूर्वी जाऊयात डीजे मास्टरकडे.
कितीही रूप बदललं तरी मित्रांनो गावाचं गावपण कधीही सोडू नका, गावाचं गावपण कधीही विसरू नका. कारण तुम्हाला कुठल्या पक्षाचा, कुठल्या तालुक्याचा, कुठल्या जिल्ह्याचा विचारलं जात नाही, तर बाहेर तुम्ही कुठेही जा तुम्हाला कुठल्या गावचा हेच विचारलं जात आहे. म्हणून तुमच्या हृदयात नेहमी गावाबद्दल सन्मान असावा आणि गावाबद्दल आदर, गावाबद्दल इज्जत नेहमीच असावी. तर दोन गावांचा जर इथे विचार केला तर पूर्ण या गावाला खूप मोठा इतिहास आहे. कबड्डीचा अगोदर, त्यानंतर क्रिकेटचा जर विचार केला तर या गावामध्ये 3 पोर्टी प्लसचे संघ सध्या खेळत आहेत आणि 3 ते 4 रेग्युलर क्रिकेटचे संघही खेळत आहेत. क्रिकेटचा खूप वारसा आहे पूर्ण गावाला. त्यानंतर चौदरपाडा गावाचा जर विचार केला तर हा गाव खास करून कुस्तीसाठी ओळखला जातो. त्यानंतर बैलांच्या ज्या स्पर्धा झरपा होत त्यासाठी हा गाव ओळखला जातोय. आणि आता मात्र क्रिकेटसाठी चौदरपाडा या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर, ठाणे जिल्हाभर आहे. तर या 2 गावामध्ये आपण ही लढत पाहतोय. निश्चितपणे आपण पाहूयात पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं कोळवली यांच्या दिशेने. गोलंदाज भूषण गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय तो महेंद्र. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आले होते आणि खूप चांगलं एक चिकी सिंगल. धावसंख्या 17. पहिल्या चेंडूला एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. जस्ट 1 रन. महेंद्र नॉन स्ट्रायकिंगला असतील आणि स्ट्राईकला फलंदाज योगेश आणि महेंद्रची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय तर हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक म्हणता येईल. तब्बल 16 धावा आपण पाहिल्या. पहिला चेंडू डॉट टाकला होता, असं वाटलं होतं गोलंदाज वर्चस्व गाजवू शकतो, मात्र फलंदाजांनी काय जबरदस्त बॅटिंग केली. गोलंदाज तयार. पुन्हा त्या कोळवलीकडनं षटकातला पुढचा चेंडू. वेगवान चेंडू, चांगला फटका. इट्स अ ग्लोरियस स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. वन मोर हिट, क्लिअर्स द बाउंड्री आणि येतोय हा दणदणीत खणखणीत भगवा षटकार. जबरदस्त लांबी आणि उंचीचा संगम या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि त्याचं प्रत्युत्तर येणारा हा दणदणीत खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूला सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती जोरदार प्रहार पाहायला मिळाला हा षटकार. आणि आता मात्र तिसरा चेंडू. गोलंदाज नक्की काय करेल. काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. जबरदस्त. भिवंडीचं क्रिकेट पाहिलं तर देशभरामध्ये ज्याची चर्चा असते, दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन आणि दर्जेदार खेळाडू, अशी भिवंडीच्या क्रिकेटची संपूर्ण देशाला ओळख घेऊन चलतोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 2 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करतोय गोलंदाज भूषण. पुढचा चेंडू, चांगला फटका. हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला होता. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. वेगाने क्षेत्ररक्षक येईल आणि त्याच मात्र कमबॅक होईल या 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती 25 ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ. गोलंदाज तयार. 3 चेंडूंचा अजूनही या षटकातला खेळ शिल्लक. कोळवलीकडनं भूषण. वेगवान चेंडू, चांगला फटका. हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. खूप मोठी गॅप आणि चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर द लाईन. येणारा हा दणदणीत खणखणीत चौकार. सर, जर विचार केला तर आतापर्यंत 29 धावामध्ये फक्त 5 धावा सिंगल डबल्सने आलेल्या आहेत. त्यानंतर जितके धावा 25 ज्या धावा आहेत त्या 24 धावा ह्या चौकार आणि षटकाराने आलेल्या आहेत. आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांच्या माध्यमातून धावफलकाला खूप आकार देण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज वेगवान ते सर्रार चेंडू, चांगला फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव यावेळेला मिळते आणि बऱ्याच कालावधीनंतर थोडीशी धावगती संत झाली आहे. जस्ट सिंगल. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 30 आपल्याला पाहायला मिळतील. 30 धावा. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवरती.
कोहली यांकडनं. जबरदस्त फटकेबाजीला मात्र थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. वेगवान चेंडू, चांगला फटका, वन मोर, जबरदस्त स्ट्रोक आणि अजून एक धमाका. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल जास्त वेळ आपण घेऊ नका. 2 षटकांच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती तब्बल 36 पाहायला मिळतील. चिकडे सर दोन्ही आपण पाहिलं गोलंदाजांनी तब्बल 18 धावा खर्च केलेल्या आहेत. येस मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जे दोन्ही षटक होते त्या दोन्ही षटकामध्ये योगेश कोहली आणि महेंद्र भाकरे यांनी जी फलंदाजी केलेली आहे ती अतिशय दैदिप्यमान नयनरम्य फलंदाजी आपण बघितली. कारण योगेशच्या बॅटमधून 2 षटकार आले, महेंद्रच्या बॅटमधून 1 षटकार 2 चौकार आले. दोन्ही फलंदाजाचं मी तर म्हणेन की अगदी नजर जबरदस्त बसलेली आहे. इथून पुढे येणाऱ्या 3 षटकामध्ये हेच जर 2 फलंदाज इथे राहिले, खेळपट्टीवर राहिले तर 70 ते 75 धावांपर्यंत हा संघ पोहोचू शकतो. बघूयात आपण पुन्हा एकदा तिसरं षटक आपण पाहूयात. गोलंदाज प्रणय वरतीची जबाबदारी आहे. प्रणय कशा प्रकारे संघनायकाचा विश्वास संपादन करतोय बघूया. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं ज्या एंडकडनं जास्तीत जास्त धावा आपण पाहतो त्या एंडची एक थोडीशी जबाबदारी घेऊन पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर. इट इज वाईड. पंच दंडित करतील. ही 1 धाव आणि धावसंख्या धावफलकावरती तब्बल 37. खरे तर आत्मविश्वास भरलेली गोलंदाजी करणं आवश्यक आहे गोलंदाजांना. कारण इथून कमबॅक करून देणं अतिशय महत्वाचं आहे पूर्ण संघाला. मात्र तो गोलंदाज कोण असेल? इथे प्रणय सुरुवात करतोय वाईडने. प्रणय पुनश्च एकदा बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. गॅप खूप मोठी आहे आणि चेंडू मात्र जाईल दणदण करत. 4 रन, चौकार. सर आपण विचार केला पहिला चेंडू वाईट टाकला तदनंतर थोडासा दबाव निर्माण झाला. त्या दबावाचा प्रयत्न फलंदाजांनी देखील खूप चांगल्या प्रकारचं चोख प्रत्युत्तर या चेंडूवरती दिलं. येणारा हा चौकार. सुरुवात झाली आहे चौकाराने. आगाज केला या पहिल्या चेंडूवरती चौकाराचा. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूंमध्ये किती धावा येतील? कारण पहिल्या चेंडूला जी एक ऍडव्हान्टेज मिळाली आहे तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज प्रणय पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र मिस टाइम होईल तरी देखील विशेष फरक पडत नाहीये. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. पंचांनी नोचा देखील इशारा केलाय. फ्री हिट 1+2 = 3 अशा धावसंख्या धावफलकावरती 44 आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू, चांगला फटका आणि यावेळेस मात्र फ्री हिट आहे त्यामुळे खेळाडू बाद दिला जाणार नाही. तत्पूर्वी येणारी दुसरी धाव आणि धावसंख्या एकूण धावफलकावरती जाऊन पोहोचते तब्बल 46 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 46 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेगवान चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वर शॉट सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. येणारा हा खणखणीत दणदणीत चौकार. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटील उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. जबरदस्त फटकेबाजी आणि जबरदस्त पद्धतीचं प्रत्युत्तर या ठिकाणी फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज
राईट अराउंड द विकेट. व्हाट अ शॉट. वन मोर हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दणदणीत खणखणीत चौकार. नहीं नहीं आजच्या दिवसातली हायेस्ट टोटल आपल्याला तरी आतापर्यंत पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती 54-54. वेगवान चेंडू, चांगला फटका, चुकीला माफी नाहीये आणि पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत चौकार. हार्दिक हार्दिक स्वागत. बघा मयूर सर, आकाश निरभ्र, आकाशामध्ये ढग नाही, मात्र बिन बादल बरसात या ठिकाणी होते आणि ती बरसात झालेली धावांची, बॅटने बरसात झालेली धावांची आपण पाहतोय फलंदाजांच्या. धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय आणि या पाऊस पडत असताना मात्र धावांचा पाऊस पडतोय, कारण क्लायमेटचा विचार केला तर कधीही पाऊस पडू शकतो. आपण त्याचा अनुभव गेल्या आठवड्यामध्ये घेतलाय अनेक स्पर्धांमध्ये, त्यामुळे व्यत्यय आला. नेक्स्ट मॅच चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. आलिमगर आणि केवणी दिवा यानंतरची मॅच असेल. संघनायकाला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करता यायचंय. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने षटक क्रमांक घेऊन येईल चौथं. केवनी स्पोर्ट्स केवनी आणि जरीमरी आलिमगर यांच्या दरम्यानची पुढची लढत. वेगवान ते सर्रार चेंडू, चुकीला माफी नाहीये आणि नशीब या ठिकाणी बलवत्तर. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येणारा हा खणखणीत चौकार. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती बघूया. 63 धावा धावफलकावरती. वेगवान चेंडू, चांगला फटका, व्हाट अ शॉट. वन मोर हिट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. गुल षटकार. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला जबरदस्त फाईट. बॅटिंग आवडली असेल मित्रांनो, टाळ्या जरूर होऊ द्या. वॉट बॅटिंग. जाऊया डीजे मास्टरकडे. मध्ये तुम्हाला दर्जा पाहायला मिळेल. भिवंडीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला शिस्त पाहायला मिळेल. भिवंडीच्या क्रिकेटमध्ये आक्रमकता पाहायला मिळेल आणि भिवंडीच्या क्रिकेट खेळाडूमध्ये तुम्हाला पूर्ण समर्पण पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर लागते ती 69. कॉन डीजे. सुरेख. शिवसेनेचा जर विचार केला तर कोविडच्या काळामध्ये शिवसेनेतले दीपक सोनारकर साहेब, माजी महापौर राजेंद्र देवळेकर साहेब यांच्यासारखे अनेक शिवसैनिक आपण गमावले. मात्र
विश्वनाथ भोईर साहेबांचं खंबीर नेतृत्व कल्याणच्या शिवसेनेला आहे. आपण पाहिलं तर त्यांच्याच कुटुंबातील 3 नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात. तर योगेश कोळी वैयक्तिक 46 धावांवर खेळतोय आणि महेंद्र भाकरे वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. तर बघूया कशा प्रकारे खेळ होतोय. षटक चौथं गोलंदाज आकाश. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः येतील. जस्ट सिंगल. धावसंख्या 1 सर्कल पुढे तब्बल धावा लागतात त्या 70 धावा. 70 रन्स ऑन बोर्ड. लॉस विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. व्हॉट अ पार्टनरशिप. एकही गडी अजून कमावलेला. तर बघूया गोलंदाज तयार. वैयक्तिक 46 रन्स, 46 धावा ज्याच्या बॅट मधनं आल्यात. धावांचा पाऊस ज्याने आज पाडलाय तो स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश कोळी. बघूया अर्धशतक धावफलकावरती त्याच्या वैयक्तिक लागतंय का. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र मिसटायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत, खेळाडू मात्र प्रयत्न करतोय, प्रयत्न फसतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आणि यातलं पहिलं संघाच्या समोर थोड्याशा अडचणी वाढतील. पण पूर्ण स्पोर्ट्स कडे जर असे फलंदाज असतील तर त्यांनाही असाच खेळ करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या सेफ नसते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू, चांगला फटका. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करेल आणि प्रयत्नाची पराकाष्ठ केल्यानंतर मिळते पहिली सफलता. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन महेंद्र. पहिला धक्का फलंदाजी करत असताना बसतोय. रेकॉर्ड करून महेंद्र भाकरे डगआउट मध्ये परतलेला आहे. खेळाडूने त्याचं अप्रिशिएशन देखील केलं. काय जबरदस्त बॅटिंग. एक सहकारी बाद झाला महेंद्र. मात्र महेंद्रचा जो सहकारी सलामीपासून मैदानाच्या आतमध्ये एकटा खिंड लढवतोय त्याच्यासाठी मात्र कौतुक असेल. आणि तो अजूनही चिकणे सर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे अजूनही धावांचा पाऊस पडू शकतो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कोहली एंड कडं स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस वेगवान चेंडू, जस्ट दिशा दिली आहे आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. फाईन लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करून चौकार. वारं खूप सुटलंय आणि जे काही सुटलंय नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरवाडा संघाचं सुटलंय आणि फलंदाज योगेश सुटलंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा योगेश ऑन स्ट्राईक. दडपण गोलंदाजावरती पाहायला मिळेल. यावेळेस मध्ये चांगला चेंडू. वर शॉट, वन मोस्ट ग्लोरियस हिट आणि अजून एक धमाका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येणारा हा दणदणीत षटकार.
तिसऱ्या षटकात तब्बल 33 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 14 धावा. कुठे ना कुठे धावफलक धावा कमी करण्याचा धावाचा रतीब जो होता तो कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा होता गोलंदाजांनी. मात्र आपण पाहतो की कुठल्याही गोलंदाजाला इथे संधी दिलेली नाहीये. खास करून फलंदाज योगेश कोळी याचं मी खरोखरच कौतुक करेन. जे फटके मारलेले नेत्रदीपक, अतिशय नेत्रदीपक फटके मारलेले आहेत. मैदानाच्या पूर्ण चारी बाजूला त्याच्या बॅटमधून अतिशय दणदणीत खणखणीत फटके आले. वैयक्तिक 59 धावांवर खेळतोय योगेश कोळी. बघा ती जी रिक्षा आहे ती प्लीज हटवा. खेळाडूंच्या अगदी चेहऱ्यावरती त्याचा प्रकाश रिफ्लेक्ट होतोय. धावसंख्या 85 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू पहिलाच वर शॉट. इट्स अ ग्लोरियस स्ट्रोक आणि हा येतोय दणदणीत खणखणीत 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 षटकार. सुरेख संगीत आपण पाहिलं. खानदेशी भाषेतलं हे गीत. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 91 शतक फक्त आणि फक्त 9 धावांपासून दूर असेल. जबरदस्त अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू चांगला फटका. हुक. व्हॉट अ शॉट. वन मोर हिट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. खाल्ला. तदनंतर मात्र त्याच प्रकारचा चेंडू हाताळला आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 95 अर्ध आपण पाहिलं तर शतकाला फक्त आणि फक्त 5 धावा दूर. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू इंटू द ब्लॉक होल. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळलाय. एकच धाव. जस्ट सिंगल आणि आता मात्र एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 96. अशक्य डोंगरा एवढं आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूतले अजूनही आपण पाहिले षटकातले चेंडू शिल्लक असतील तब्बल 3 चेंडू. आणि 3 चेंडूंमध्ये योगेश सारखा फलंदाज आहे त्यामुळे शतक कंप्लीट होईलच. पण जास्त जास्त धावा लावण्याचा प्रयत्न योगेशचा असेल. खूप चांगली बॅटिंग केली योगेशने. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज तयार. बघूया जिग्नेश. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर मात्र आत्ता डॉट झालेला आहे. पहिल्या षटकातला पहिला चेंडू डॉट झाला होता आणि आता मात्र शेवटच्या षटकातला हा चौथा चेंडू फक्त डॉट झालाय. तो योगेश. उर्वरित चेंडूंचा कसा समाचार घेतला हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पुढचा चेंडू. वेगवान चेंडू. यावेळेस चांगला फटका देखील पाहायला मिळेल. पॉइंट रिझनला फक्त मिळते सिंगल. स्वतःवरती थोडासा नाखुश पाहायला मिळतो योगेश. एकच धाव. जस्ट सिंगलनी धावसंख्या धावफलकावरती तब्बल 97 धावा. 97. स्ट्राईक एंडला धावतो त्याचा फलंदाज प्रतीक. 3 धावांची गरज असेल शतक कंप्लीट करण्यासाठी. एकमेव चेंडू शिल्लक. बघूया गोलंदाज शतक कंप्लीट होऊ देतो की नाही.
वेगवान ते सर्रार चेंडू. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. शेवटच्या षटकामध्ये संघर्ष फलंदाजांनी केलाय. येणारा हा निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 97. आता मात्र 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 98 धावांची गरज. डीजे हे संघाचे कॅप्टन कॉलिंग करणार आहेत. हेड असं म्हणणं आहे केवणी संघाच्या कॅप्टनचं आणि मात्र टेल पडलेला आहे. जरीमरी अलिमगड संघाने टॉस जिंकलेली. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचाची शोभा वाढवा. अलिमगड संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेले आहेत. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या अगोदरचा चालू सामना जर आपण बघितला, फलंदाजीसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी आहे. कुठले असे गोलंदाज असतील की ज्यांच्यावर जास्त तुमची दारोमदार असेल? मुकेश आहे, प्रणय आहे, अमित आहे. दरवर्षी या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता, अतिशय चांगला खेळही करता. काय वाटतं या स्पर्धेबद्दल? इतक्या लांब भिवंडी सारख्या परिसरामधून तुम्ही जेव्हा खेळायला येता ते काय वाटत असते? पहिले मी सगळ्यांचा आभार मानतो, आम्हाला संधी देतात त्याच्याबद्दल, आणि खूप एन्जॉय करतो ही टुर्नामेंट खेळायला. धन्यवाद. आपल्या संघाला खूप शुभेच्छा. टॉस हरलात, किती महत्वाची होती टॉस? टॉस तर महत्त्वाचा होता आणि आम्हाला फिल्डिंग करायची होती. आम्हाला आता बॅटिंग आले. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. कल्याणमध्ये येऊन कसं वाटलं? या मैदानामध्ये आल्यानंतर काय वाटलं? आम्ही या टुर्नामेंटला दरवर्षी येतो आणि दादा आम्हाला दरवर्षी बोलवतात इथं. त्यांचे धन्यवाद. आम्हाला इथं खेळायला देतात. तर नक्कीच आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. मित्र, भगवा चषकामधील हा तिसरा सामना आपण पाहणार आहोत आणि तिसऱ्या सामन्याची टॉस झालेली आहे. जरीमरी अलिमगड संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस, आकाश आणि प्रणय ही जोडी खेळपट्टीवर आहे. गोलंदाज अजय गोलंदाजी सुरुवात करतोय. पहिल्या इनिंगची सुरुवात झाली होती डॉटने, दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते डॉटने. काय योगायोग आहे! मात्र हा योगायोग पुढे चालू ठेवावा लागेल. 98 धावा करायच्या आहेत पूर्ण संघाला. आणि मात्र इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. गोलंदाजीमध्ये फ्लॉप शो बघितला आपण पूर्ण स्फोट पूर्ण संघाचा. मात्र फलंदाजीमध्ये इथे पूर्ण स्फोट पूर्ण संघाला दाखवून द्यावं लागेल की आम्ही इतक्या लांबून इथे खेळायला आलोय आमचा खेळ दाखवण्यासाठी. आणि बघा आमची फलंदाजी कशी आहे, आम्ही फलंदाजी करू शकतो आणि हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू शकतो, हे दाखवून द्यावं लागेल पूर्ण स्फोट पूर्ण संघाला. क्रिकेटचा इतिहास असलेलं हे गाव पूर्ण. अजय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराने सुरुवात होते पूर्ण स्फोट पूर्ण संघाच्या धावसंख्येला.
शेड्यूलमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ज्यानुमान सरवली संघाचा सामना होईल चालू सामन्यातील विजेता संघाशी. मात्र तो सामना या सामन्या नंतर लगेच होणार आहे, हे लक्षात असू द्या. वेलकम उंबाडे गावचे सन्माननीय उद्योगपती चंद्रकांतजी भोईर साहेब, या क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. भगवा चषक 2022च्या माध्यमातून सुस्वागतम सुस्वागतम. 3 चेंडूंचा खेळ इथे 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. इथे मात्र चांगला फटका, वर शॉट, अक्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आवाज वाढवू नका, आहे तेवढा चिक्कार झाला. खूप चांगलं आपण या ठिकाणी संगीत पेश केलेलं आहे. चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते 14. चांगली सुरुवात म्हणावी लागेल मयूर सर, कारण बघा 98 धावा करायच्यात 5 षटकामध्ये. आणि पहिले 2 मॅन्डेटरीचे जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जे षटक आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. आणि चांगली सुरुवात करून देतोय खास करून फलंदाज आकाश. इथे मात्र उडवलेला आहे चेंडू, लॉंगॉन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार. नेहमी असं म्हटलं जातं, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 20. यस, बघा शरीरासाठी श्वास आणि मनासाठी आत्मविश्वास अतिशय आवश्यक असतो. आणि क्रिकेटमध्ये खास करून आत्मविश्वास अतिशय महत्वाचा असतो. हा आत्मविश्वास तुम्हाला कुठल्याही सामन्यामध्ये विजय संपादन करून देऊ शकतो. इथे आत्मविश्वास दाखवलेला आहे बॅट्समन आकाशने. तुम्ही जर 97 धावा करू शकता तर आम्ही 98 धावा का नाही करू शकत, हे उत्तर दिलेले पहिल्या षटकामध्ये बॅट्समन आकाशने. व्हॉट अ स्टार्ट, काय जबरदस्त स्टार्ट मिळवून दिलेले. इथे मात्र पायाभरणी चांगली झालेली. या पायाभरणीवर कळस चांगल्या प्रकारे उभा करावा लागेल येणाऱ्या फलंदाजांना. आता मात्र प्रणय समोर असेल, गोलंदाज प्रतीक कोलिवली एंड करून गोलंदाजी करेल. भिवंडीचं क्रिकेट काय आहे, त्यामध्ये किती दर्जा आहे, किती क्लास आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. इथे चांगला फटका आहे, चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. बघा किती चांगल्या प्रकारे तिथे अडवला जातोय. हा दर्जा आहे भिवंडी क्रिकेटचा. व्हॉट अ फिल्डिंग. या फिल्डिंगने मात्र 2 धावांचं सेव्ह ही केलेलं आहे. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. 2 धावाने धावसंख्या होते ती 22. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. हो, इथे मात्र काहीतरी घडलं होतं. हेच आय थिंक फलंदाजाचा जर बघितला मूड तर चेंडूची बॅटची कड घेऊन गेला होता असं वाटतंय की यष्टीरक्षकाकडे, कारण यष्टीरक्षक ही निराश आहे, गोलंदाजी निराश झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे 22. काय वेग आहे, भन्नाट वेग प्रतीकचा. आणखी एक वेगवान चेंडू इथे केलून काढलेला आहे लेग साईडला. 1 धाव कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतोय. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. मग काय घडलंय तिथे. धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत 2 का 3 गेली. पण ते किती धावा आल्या सांगा जरा. 3 धावा कंप्लीट केल्या, सॉरी. या 3 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 25. तीन चेंडू चांगले हाताळलेत आतापर्यंत प्रतीकने. इथे पाहतोय आपण चेंडू पायांवर आदलतोय. पंचांकडे अपीलही केला होता, पंच सहमत नाहीयेत. लेगबायच्या रूपाने ही 1 धाव आली, सिंगल. चांगलं कमबॅक करून दिलेलं प्रतीकने. पहिल्या षटकात 20 धावा आल्यानंतर कुठे ना कुठे आपण पाहतोय की थोडासा किंचितचा दबावामध्ये आलेला होता क्षेत्ररक्षण करणारा संघ नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. मात्र या दबावातून बाहेर काढलेल्या प्रतीकने
चांगला चेंडू आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. क्षेत्ररक्षकाने जरी चूक केली असली क्षेत्ररक्षण करण्यात, मात्र तरी सुद्धा दोन्ही फलंदाज त्याचा फायदा उचलत नाहीयेत. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 26. वेल प्रतीकचा हा पुढचा चेंडू आपटलेला चेंडू होता, निघून गेला. यष्टीरक्षकाकडे बीट होते फलंदाज पूर्णपणे. मोठा फटका मारण्याच्या नादात 27 अशी धावसंख्या झालेली आहे सुधारित. आणि 7 धावा आल्यात आणि 2 षटकामध्ये धावपलकावर लागलेले आहेत 27. अजूनही जिंकण्यासाठी मोठा फल्ला गाठायचा आहे. तब्बल 98 धावांचा टार्गेट आहे. गोलंदाजीसाठी सुरुवात करतोय रोशन. कुठे ना कुठे निराशा पसरलेली आहे पूर्ण संघाच्या पाठीराख्यामध्ये. तर गौरी पडेचे राम म्हात्रे, हेमंत म्हात्रे आणि रवी म्हात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. यस राम म्हात्रे, हेमंत म्हात्रे आणि रवीजी, आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर. चांगला चेंडू दरम्यान आपण बघितला, अँगल गोलंदाजी केली जाते गोलंदाज रोशन कडून. नेहमीच डावखरे जे गोलंदाज असतात ते उजव्या हाताच्या फलंदाजास खूप त्रासदायक ठरत असतात. टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर असे गोलंदाज नेहमीच यशस्वी झालेले असतात गोलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर एक सुरेख गिचेल आणि फलंदाजाची खेळी या इथे होते फेल. चा दांडा जपून धरणं आवश्यक आहे डीजे मास्टर, कारण तेव्हाच तुम्ही चांगले फटके मारू शकता. सफाले गावचे सन्माननीय कुस्ती पैलवान दुर्योधनजी भगत आपण व्यासपीठावर यायचंय. दरम्यान हा षटकार चांगला प्रयत्न होता. आकाशच्या बॅटमधून आलेला हा गगनचुंबी षटकार आपण बघितला. धावसंख्या 33 वर पोहोचलेली आहे. चांगली फाईट पाहायला मिळते, खास करून आकाशने चांगली फाईट केलेली आहे. संघर्ष करताना दिसतोय आकाश. जरी 98 धावांचं टार्गेट असलं तरी मात्र कुठे ना कुठे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या एज लागून चेंडू यष्टी रक्षकाला चकून गेला. शॉर्ट थर्ड मॅन कडे एक सिंगल आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 34. स्ट्राईक साठी प्रतीक असेल. 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. आकाशला हवी तशी साथ मी तर म्हणेन की दिली नाही प्रणयने, कारण प्रणयच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाहीत. सिंगल डबल्सवर प्रणयने भर दिला होता. मोठा फटका मारण्याचा इरादा. इथे फक्त आणि फक्त प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना, कारण सिंगल डबल्सचा खेळ आता राहिलेला नाहीये. हवाई यात्रा करावीच लागेल तुम्हाला. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 34 या धावसंख्येवर.
हा चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट चेंडू घेतला, पाठवून दिला सरळ काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. गजर आरतीचा तर गौरीपाडा संघाचं हेमंत म्हात्रे आणि रवी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक्स्ट्रा लेजंड क्रिकेटर्स त्याचबरोबर राम म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने वॉटर कॉमेंट्री बॉक्स. यस, तिन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावर भगवा चषक 2022च्या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंतचा खेळ असा झालेला आहे, 3 षटकामध्ये 40 धावा, उर्वरित 2 षटकामध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. दिल्ली बहुत दूर आहे, मात्र दिल्ली गाठायची असेल तर हवाई यात्रा करावी लागेल. आणि ही हवाई यात्रा करताना इथे चूक होते फलंदाजाकडून, झेली सुटला जातोय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाकडून ही चूक होते आणि झेली सुटला जातोय. सिंगलच्या मदतीने धावा 41 होताना दिसतात आपल्याला. प्लॅन बी इथे नव्हता पूर्ण संघाकडे. गोलंदाजांना मार बसल्यानंतर फलंदाजी कशी करावी हे प्लॅनिंग नुसार केलेलं नाहीये. खास करून आकाशने जी प्लॅनिंग फलंदाजी केली होती त्याला साथ मिळालेली नाही. इथे चेंडू हवेत आणि अशा प्रकारे प्रतीक बाद होतोय. बघा, मैदानाबाहेर तुम्ही किती डावपेच आखा, परंतु मैदानावर जी परिस्थिती असते ना त्यानुसार डावपेच आखणं आवश्यक असते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा अफजल खानाला मारल्यानंतर काय करायचं हे त्यांनी प्लॅन केलं होतं. मात्र अफजल खानाने उलट वार केला किंवा शिवाजी महाराजांचं काही बरं वाईट झालं तर त्यानंतर काय प्लॅनिंग असेल, काय करायचं हे स्वराज्याचं पूर्ण प्लॅनिंग आखलं होतं आणि त्यानुसार त्यांनी अफजल खानाची भेट घेतली होती. येस, 1 वर्ष अगोदर नियोजन केलं होतं, प्लॅनिंग केली होतं. आणि ती प्लॅनिंग तुम्ही कुठल्याही जीवनाचं युद्ध केला किंवा कुठलाही खेळ केला, ती प्लॅनिंग अतिशय महत्वाची असते. जो संघ व्यवस्थित प्लॅन करत असतो तो संघ मात्र विजय नेहमीच संपादन करत असतो. धावसंख्या 43 वर पोहोचलेली आहे. आकाश एक हाती किल्ला लढवतोय, सेनापती सारखा किल्ला लढवतोय, मात्र आकाशला इतर मावळ्यांची साथ मिळत नाहीये. गोलंदाजी चांगली होते, पहिल्यांदा फलंदाजी चांगली केली, त्यानंतर नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाने चांगली गोलंदाजी केली. नक्षत्राप्रमाणे हा संघ आज चमकलेला आहे, नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. इथे चांगला वेगाने चेंडू टाकला होता. पाहतोय आपण अंधाधुंदी फटक्यात चेंडूचा अंदाज घेतला नव्हता, फक्त बॅट फिरवली होती. चेंडू हवेत बराच काळ होता, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 46. चला, किमान 50 धावांपर्यंत जरी पोहोचला संघ
तरी मात्र समाधान असेल. 50 धावांपर्यंत जर पोहोचतोय मात्र 60 ते 65 धावा जरी केल्या तरी चांगली लढत दिली असं समाधान मिळेल पूर्ण संघाला. चांगला चेंडू अतिशय वेगवान चेंडू पडल्यानंतर स्लीट झाला होता, निघून जातो यष्टीरक्षकाकडे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 46 धावा धावफलकावर लागलेले आहेत. भगवा चषक 2022 भगवामय वातावरण. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भगव्यासाठी संपूर्ण आयुष्य आपलं वेचलं, संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अनेक मावळे, अनेक सरदार, अनेक सेनापती उभे केले, त्याच भगव्याच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2022 या स्पर्धेचं हे 6वं वर्ष आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये भिवंडीच्या संघांना स्थान दिलं जातंय आणि भिवंडीचं क्रिकेट काय आहे ते नक्कीच या प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. शेवटचं षटक योगेश टाकण्यासाठी सज्ज होतोय. औपचारिकता बाकी राहिलेली आहे. चांगला चेंडू आहे, ऑफ पिन आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू आजच्या अंगाला वळला होता. कुठे ना कुठे बॉलिंग प्रॅक्टिस इथे योगेश कडून आकाश याच्या मार्फत आपण चौथा डॉट चेंडू पाहतोय. आकाशने चांगली फलंदाजी केली सलामी येऊन, मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी कुठे ना कुठे अपयशी ठरतोय आकाश. इथे पाहतोय आपण सिंगल्स कंप्लीट गेलेली आहे. प्रयत्न सोडून दिलेले आहेत कारण धावा खूप अजून करायच्या आहेत. 98 धावांचं टार्गेट आहे. 47 धावा कंप्लीट झालेले आहेत. 51 धावा अजूनही आवश्यक आहेत. मात्र चेंडू आता 4 शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 4 चेंडू 51 धावा. चला टाइमपास करू नका प्लीज. हा चांगला चेंडू थेट यष्ट्यांवर आदळतोय आणि उजवी यष्टी वाकवतोय गोलंदाज. या इथे फलंदाजाची मिहीर खेळपट्टीवर आहे. हा आणखी एक चांगला चेंडू पायांवर आदळला होता, मात्र हाईट प्रॉब्लेम नक्कीच तिथे असेल. पंचांचा लेग बाईचा इशारा. चेंडू गुडलेन स्पॉट वर पडल्यानंतर किंचितसा उचलला होता. शेवटचे 2 चेंडू. पराभव समोर आहे पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाचे, मात्र चांगला खेळ केलेला आहे. इतक्या लांब येऊन चांगला खेळ करणं आवश्यक होतं. जरी पराभव स्वीकारावा लागला असला पूर्णा संघाला, मात्र चांगली लढत दिलेली असं मी तर म्हणेन. टोटल बॅटिंग प्रॅक्टिस इथे पूर्णा संघाला करायला मिळालेली आहे. शेवटचा चेंडू औपचारिकता. चला फलंदाज आपण खेळपट्टीवर या. करण फलंदाजीसाठी जातोय. आज सर्वच बाबतीत उजवा ठरलेला आहे नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो की फलंदाजी, काय प्रदर्शन केलेले आहे या संघाने. लाजवाब प्रदर्शन. विजय संपादन करतो इथे चौदरपाडा संघ. अभिनंदन अभिनंदन नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा अँड हार्ड लक पूर्णा स्पोर्ट पूर्णा. हार्ड लक हेमंत मिटकर अँड ऑल टीम. चौदरपाडा आपण आयोजकांशी संपर्क करा आणि घेऊन चलतोय डीजे मास्टरकडे. कॅप्टन आपण टॉस साठी या. कॅप्टन लगेच टॉस साठी या. आयोजकांशी संपर्क साधा आपण.